स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सिद्धी शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड महेशनगर इथं पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। या उपक्रमाअंतर्गत जांभूळ, पेरू, चिकू आदी विविध फळझाडांची लागवड करून हरित महाराष्ट्राच्या संकल्पाला बळ देण्यात आले। कार्यक्रमात निवृत्त अभियंता साहेबराव जाधव तसंच अहमदपूर पंचायत समिती सभापती सूरज पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। उपस्थितांनी वृक्ष संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारत पर्यावरण संरक्षणाचा निर्धार व्यक्त केलाय। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हंगे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती उत्तमराव माने, जिल्हा परिषद सदस्य अश्विन नागराळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिंतूर येथील ICO संकुलात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या सूचनेनं आणि माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शहर मंडळ अध्यक्ष विलास भंडारे आणि जिल्हा संघटन मंत्री डॉक्टर पंडित दराडे यांच्या पुढाकारानं आयोजित या शिबिराचं उद्घाटन शहराध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालं। यावेळी नगरसेवक उपस्थित होते। रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी किसान मोर्चा शहर विभाग अध्यक्ष सचिन रायपत्रीवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोलाचं योगदान दिलं। यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचं नागरिकांनी कौतुक करत हा समाजहिताचा प्रेरणादायी कार्यक्रम असल्याचं म्हटलंय। रक्तदान शिबिराचं आयोजन महाराष्ट्रभर केलेलं आहे। प्रत्येक मंडळामध्ये आपले सुद्धा 18 मंडळामध्ये आयोजित केलं होतं। काही ठिकाणी झालं नाही, जसं की आपल्या इथं बोरीमध्ये झालं, होऊ शकलं नाही। कारखान्यामध्ये खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे आपण, आणि तिथं रक्तदान बी इतकं वेगात चालू आहे, म्हणजे 100 क्रॉस करतील असं आहे। तर हे कार्यक्रम घेण्याचा उद्देश एकच आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या कणाकणामध्ये जसा सेवाभाव आहे, जसं की त्यांनी देशातील, राज्यातील या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला प्रत्येक सुविधा मिळाली पाहिजे अशा प्रकारचं सेवा ते करत असतात। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये सुद्धा हा सेवाभाव, नाहीतर माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आपण सगळेच जगत असतो, पण इतरांसाठी सुद्धा आपल्याला जगता आलं पाहिजे, इतरांसाठी सुद्धा काहीतरी करता आलं पाहिजे, ही भावना आपल्या मनामध्ये तयार व्हावी म्हणून अशा प्रकारचे आपण कार्यक्रम घेत असतो। म्हणजे रक्तदान करणं म्हणजे हे एक सेवाभाव तुमच्यामध्ये निर्माण व्हायला, तुम्ही स्वतः जर दान केलं, जरी एखाद्याकडे पैसे नसतील, एखाद्याकडे लक्ष्मी नसेल जास्त, परंतु रक्त हे सगळ्याकडेच आहे, हे सुद्धा दान केलं तर एखादा जीव वाचू शकतो। अशा प्रकारची भावना महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकामध्ये ती निर्माण झाली पाहिजे, हा उद्देश ठेवून आपण हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की लोकमतचं खूप मोठं झालं, तरी पण एक भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणा किंवा भारतीय जनता पार्टीतून मिळालेले पदाधिकारी, या सगळ्यांना मला या ठिकाणी आवाहन करायचे की जरी तुम्ही आता जरी ठरवलं तर एक 5-10 रक्तदाते आपल्या जिंतूर शहरातून रक्तदान करण्यासाठी येऊ शकतात। आणि त्याचा जे रेकॉर्ड आहे, मागच्या वेळेस देवाभाऊंच्या वाढदिवसाला 78,000 रक्ताच्या बाटल्याचं संकलन झालं होतं, 78,000। तर आपल्याला यावेळेस 1 लाख रक्तदात्यांचं टार्गेट आहे। मागच्या वेळेस आपण या इथं केलं होतं, पण त्यावेळेस फार कमी झाल्या होत्या, परंतु यावेळेसचं आपलं टार्गेट आहे की आपले नगराध्यक्ष आपल्या पाठीशी आहेत, सगळे सभापती आपल्या पाठीशी आहेत, सगळे नगरसेवक आपल्या पाठीशी आहेत, आणि हा भाव आपल्या स्वतःमध्ये हा रुजवला पाहिजे की जा तुम्ही रक्तदान करा, काही फरक पडत नाही। ते बघा, आज मी 18व्या वेळेस रक्तदान करतोय। वयाच्या आज माझं वय सुद्धा घरी धरलं 53-54 वर्षाचं, आतापर्यंत मी 18व्या वेळा रक्तदान केलेलं आहे। आज तुमच्या समोर आता परत गेल्या वर्षी केलं, आता पण करतोय। म्हणून ही भावना भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा कार्यकर्त्यामध्ये कणाकणामध्ये भिजली पाहिजे की मी इतरांसाठी काहीतरी केलं पाहिजे। मी माझ्या कुटुंबासाठी रोज जगतोय, पण मी इतरांसाठी काय करू शकतो तर रक्तदान करू शकतो, एखाद्या गरज असेल त्याला काही मदत करू शकतो। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मी एखाद्याला मदत करू शकतो, जसं की आपल्या आदरणीय मेघना दिदी हमेशा त्यांचं काम असतं की तुम्ही इतरांसाठी काय केलं पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे हे मला सांगू नका, तुम्ही इतरांसाठी काय करत आहात हे मला अगोदर सांगा। तर त्यांनी सुद्धा बघा, महाराष्ट्रातील जेवढ्या काही योजना आहेत, मग दिव्यांगांसाठी असेल, मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल, जन आरोग्य निधी असेल, किंवा या तालुक्याचा जिल्ह्याचा विकास असेल, या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलंय।
मग आपल्या नेत्या आणि आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व जर समाजासाठी वाहून घेत असेल तर हे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी सुद्धा समाजासाठी वाहून घेतलं पाहिजे. एवढाच उद्देश आपल्याला या रक्तदानाच्या माध्यमातून जनतेपर्यंत आणि कार्यकर्त्यापर्यंत मला पोहोचायचा आहे की कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे की मी अगोदर दुसऱ्याला काय देतोय, मी दुसऱ्याला दिल्यानंतर मी माझी मागणी समोर मांडीन. अशा प्रकारची भावना कार्यकर्त्यामध्ये तयार झाली पाहिजे. हा उद्देश ठेवूनच आपण आज या रक्तदानाचा संकल्प केलेला आहे. आणि देवाभाऊचा वाढदिवस आहे, त्या निमित्तानं जिंतूरमध्ये सुद्धा मला अपेक्षा आहे आपले सभापती, नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्याकडून की भारतीय जनता पार्टीने जो हा संकल्प केला आहे जिंतूर शहराच्या वतीनं आपल्या विलास भाऊने, त्यांचा तो संकल्प पूर्ण करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लाभेल एवढीच या प्रसंगी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसंच दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून उमरगा लोहारा तालुका महसूल विभाग आणि शरण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आणि महाआरोग्य शिबिर उत्साहात पार पडलं. या शिबिरात महसूल विषयक कामं, विविध प्रमाणपत्र, शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती, लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांचं वितरण तसंच आरोग्य तपासणीची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत शिबिराचा लाभ घेतला. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, आयोजक शरण पाटील, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, आरोग्य विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो नागरिक उपस्थित होते. लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीनं हे शिबिर उपयुक्त ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीनं औसा विधानसभा मतदारसंघात सेवा यज्ञाचा संकल्प उपक्रम राबवण्यात आला. शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि दिव्यांग कल्याण या क्षेत्रातील विविध समाजोपयोगी कार्यक्रमांना नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाअंतर्गत 373 शाळांमधील 56,000 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि वह्यांचं वाटप करण्यात आलं. तसंच औसा येथील विजय मंगल कार्यालयात 350 महिलांना मोफत शिलाई मशीन देऊन स्वयंरोजगारासाठी मदत करण्यात आली. याशिवाय 56 दिव्यांग बांधवांना सोलार, अत्याधुनिक इलेक्ट्रिक ट्रायस्किलचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी आणि दिव्यांगांना अधिक सुलभ आणि स्वावलंबी जीवनासाठी आधार मिळणार असल्याचं उपस्थितांनी सांगितलंय. उमरखेड तालुक्यातील मुळावा इथं वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. जंतर मंतर इथं सोनम वांगचूक, अभिजित दिपके आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर आणि विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात आला. मुळावा इथं वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत त्यांच्या मागण्यांकडे शासनानं लक्ष द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. बंदला नागरिक आणि व्यापारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज संपूर्ण देशभर विद्यार्थ्यांचं जे संघर्ष चालू आहे त्या संघर्षाला साथ देण्यासाठी मुळावा येथे सर्व नागरिक मुळावा बंद करून सहकार्य करत आहेत. मागील 30 दिवसापासून विद्यार्थी जंतर मंतरवर जे आंदोलन करत होते त्यानंतर त्यांनी 20 मार्चला संसद मार्च एक रॅली निर्माण केली होती. परंतु तेथील काही विद्यार्थी विरोधी लोकांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि त्यांचं आंदोलन वळून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु ते आंदोलन संपुष्टात न येता संपूर्ण भारतभर घराघरामध्ये पोहोचलेलं आहे. या आंदोलनामध्ये आज जे मुळाव्यातील रहिवासी विद्यार्थी जे सहकार्य करत आहेत त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि आज तसेच बाळासाहेब आंबेडकरांनी जो महाराष्ट्र बंदचा हाक दिली होती ती आपल्याला आज मुळाव्यामध्ये पण सुद्धा दिसून येते की वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज मुळावा बंद करून दाखवलेला आहे आणि येथील सर्व मुळाव्याच्या दुकानदारांनी सुद्धा त्याला सहकार्य केलेलं आहे. न्यूज मराठी 7 मध्ये आपलं स्वागत आहे. आपण यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे आलेले आहोत. आज आपण संबंध देशामध्ये पाहत आहोत की जे विद्यार्थ्याचं मागील 29-30 दिवसापासून जंतर मंतर दिल्ली येथे आंदोलन चालू आहे आणि 20 तारखेपासून
यांनी मार्च काढला होता संसदेवर, जे की त्या संसदेला कळालं पाहिजे की विद्यार्थ्यावर किती अन्याय अत्याचार होतात, पेपरफुटीमुळे किती त्रास होतो, ते सांगण्यासाठी सरकारला जात असताना त्यांच्यावर जो अमानुष लाठीचार्ज झाला, त्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. आज दिल्ली येथील जंतर मंतरवर आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दिल्लीपासून 2,500 ते 3,000 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळावा या गावामध्ये त्या जे की अभिजित यांनी आणि सोनम वांगचुक यांनी जे लढा उभा केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या मुळावा गावातील विद्यार्थी असतील, सर्व दुकानदार असतील, प्रतिष्ठान असतील यांनी पाठिंबा दिलेला आहे. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष खाडे. अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात सोमवार 28 जुलै रोजी धाराशिव इथं विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आले. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन आरक्षण उपवर्गीकरण विरोध कृती समितीचे समन्वयक कैलास शिंदे यांनी उमरगा इथं आयोजित पत्रकार परिषदेत केलंय. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं अ, ब, क, ड असं वर्गीकरण केल्यानं सामाजिक न्यायाच्या तत्वांवर परिणाम होणार असल्याचा दावा करत शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गानं हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाला रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील अनुसूचित जातींच्या 59 जातींच्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन समितीनं केलंय. मोर्चाच्या नियोजनासाठी विविध तालुक्यांमध्ये जनजागृती सुरू आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते तयारीला लागलेत. या आंदोलनातून आरक्षणाची विद्यमान रचना, सामाजिक न्याय आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणाची भूमिका मांडण्यात येणार आहे. व येणाऱ्या 28 जुलै 2026 रोजी धाराशिव जिल्ह्यात अ, ब, क, ड विरोधी कृती समितीच्या वतीने महामोर्चा व एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महामोर्चात जिल्ह्यातील सर्व 58 जातीचे सर्व सदस्यांनी आपला सहभाग नोंदवावा व या मोर्चासाठी सरसेनानी आनंदराज आंबेडकर व जिल्ह्यातील नेते राजाभाऊ ओहाळ, पण आनंद पंडागळे व नितीन शेरखाने, भागवत शिंदे, DJ हौसलमल, हजारे इत्यादी आणि हरीश डावरे माजी सभापती धाराशिव जिल्हा समाज कल्याण व आमचे तालुक्याचे नेते SK चेले साहेब यांचंही मार्गदर्शन होणार आहे. तरी या महामोर्चास हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उमरगा तालुका अनुसूचित जाती विरोधी कृती समितीच्या वतीनं व उस्मानाबाद जिल्हा अनुसूचित जाती विरोधी समितीच्या वतीनं करत आहोत आणि सर्वांनी उपस्थित राहावे या मोर्चात अशी विनंती करत आहे. केंद्र शासनाच्या नमस्ते अभियानांतर्गत नमस्ते दिवस निमित्त कळमनुरी नगर परिषदेच्या वतीनं सफाई कर्मचाऱ्यांसाठी सफाई सुरक्षा साहित्य आणि रेनकोट वाटप करण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांचं आरोग्य, सुरक्षितता आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. मुख्याधिकारी रविराज दरक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाला नगराध्यक्षा आश्लेषा वैभव पाटील, उपाध्यक्ष शिवराज पाटील, नगरसेवक बाबा भाई तसंच RR पाटील, विलास शिंदे, कुलभूषण बुरसे, गजानन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आलं. स्वच्छता व्यवस्थेत सफाई कर्मचाऱ्यांचं योगदान महत्त्वाचं असून त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी नगर परिषद प्रयत्नशील राहील असं मान्यवरांनी सांगितलं. सुरक्षा साहित्य आणि रेनकोट मिळाल्यानं कर्मचाऱ्यांनी नगर परिषदेचे आभार मानले. नीट परीक्षा प्रकरण आणि दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील पोलीस कारवाईच्या निषेधार्थ कळमनुरी वकील संघाच्या वतीनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आलं. हे निवेदन उपविभागीय कार्यालयाचे नायब तहसीलदार किन्होळकर यांच्यामार्फत सादर करण्यात आलं. निवेदनात दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच NTA
बरखास्त करावी, नीट 2026 पेपरफुटी आणि निकालातील गैरप्रकारांची पारदर्शक चौकशी करावी, तसंच मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या परीक्षा राज्यस्तरावर घेण्याची मागणी करण्यात आली। याशिवाय नीट घोटाळ्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी आणि शिक्षणाचं खासगीकरण थांबवावं अशा देखील मागण्या करण्यात आल्या। वकील संघाच्या सदस्यांनी न्यायालय परिसरातून उपविभागीय कार्यालयापर्यंत मोर्चा काढत विविध घोषणा देऊन निषेध नोंदवलाय। वकील विद्यार्थी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। दिल्लीतील जंतर मंतर इथं विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी आणि सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांच्या सहभागानं चिखली शहरात महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळाला। आंदोलकांनी शहरातून मोर्चा काढत दुकानं आणि बाजारपेठा बंद ठेवण्याचं आवाहन केलंय। वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला चिखली शहरात प्रतिसाद मिळाला। मोर्चा दरम्यान विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत विविध घोषणा देण्यात आल्या। जय भीमच्या घोषणांनी चिखली शहर दणाणून गेलं। आंदोलनात नागरिक, व्यापारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग दिसून आला। सर्व भारतीयांनी आणि आदरणीय प्रकाशजी आंबेडकर आमचे बाळासाहेबांनी ही जी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे, दिल्ली येथे जंतर मंतरवर जो आमच्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठी हल्ला झालाय, या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ हा आम्ही पुकारलेला बंद आहे। हा आम्ही सर्व पक्ष संघटनांनी याला जाहीर पाठिंबा दिला आहे। मी सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं याला पाठिंबा सुद्धा दिलेला आहे। आणि या गेंड्याच्या गातडीच्या सरकारला, या नरेंद्र मोदींच्या सरकारला आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आवाहन सुद्धा केलंय की तुमची सत्तेची जी मस्ती आहे ही तात्काळ तुम्ही शांत करा, नाहीतर येणाऱ्या काळात या विद्यार्थ्यांचा आक्रोश जन आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे देखील या ठिकाणी आम्ही सांगतो। कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेल्या संविधान आहे आणि संविधान आम्हाला लढण्याचा एक आधार आहे। आंदोलन आम्ही संविधानाच्या याच्यात राहून आम्ही आंदोलन करतो आणि मला सर्व विद्यार्थ्यांना आव्हान करायचं आहे की जर तुम्ही लढले नाहीत तर हे गेंड्याच्या कातडीचं सरकार, मस्ताडलेलं माजलेलं सरकार असाच अन्याय तुम्हाला केल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या। काय लाठीचार्ज होते, काय याच्याविषयी सांगताल तुम्ही? याविषयी एवढंच सांगेल आता की आता बाळासाहेबांनी हाक दिली, हाकेला हाक देऊन संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक संघटना आणि आमच्या भूमिमुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती मोर्चा सर्व संघटना या आंदोलनामध्ये उतरलेल्या आहेत। या निमित्ताने एवढं सांगेल की आता विद्यार्थ्यांचं हे आंदोलन केवळ विद्यार्थ्यांचं राहिलेलं नसून या विद्यार्थ्यांच्या सर्व न्याय हक्कासाठी सर्व महाराष्ट्र पेटून उठून त्यांच्या या मागण्यासाठी सातत्याने त्यांच्या सोबत राहून तात्काळ या ठिकाणी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ लोहा शहरात सर्वपक्षीय आणि विविध सामाजिक संघटनांनी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। व्यापारी, नागरिक आणि संघटनांच्या सहभागामुळे शहरातील बहुतांश दुकानं आणि व्यापारी आस्थापनं दिवसभर बंद राहिली। सकाळपासून विविध पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते एकत्र येऊन शहरातून निषेध मोर्चा काढला। यावेळी आंदोलकांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली। घोषणांनी परिसर दणाणून गेला। मोर्चामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता। बंद शांततेत पार पडल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ यवतमाळमध्ये देखील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांनी एकत्र येत निदर्शनं केली। आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांना जाहीर पाठिंबा देण्यात आलाय। दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून समर्थन मिळत असून यवतमाळमध्ये देखील आंदोलकांनी एकत्र येत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी पर्यावरण, शिक्षण आणि लोकशाही हक्काच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांना जाहीर पाठिंबा दर्शवला। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, आंदोलनकर्त्यांवरील कारवाई थांबवावी आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित ठेवावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी अनेक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नम्र विनंती आहे की आज जे दिल्लीमध्ये होत आहे त्याला सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे। फक्त विद्यार्थीच नाही आहे तिथे, एक विद्यार्थ्यांसाठीच तो लढा नाही आहे, तर संपूर्ण आपल्या भारत देशाला बीजेपी पासून मुक्तता मिळाली पाहिजे। या सरकारनं आपल्याला काहीच दिलेलं नाही आहे। आपले लेकरं आज, मी एका विद्यार्थिनीची आई आहे, तिने नीट पेपर दिलेला आहे,
तिने जेव्हा पेपर दिला, पेपर जेव्हा फुटला, अक्षरशः माझी मुलगी खूप ढसाढसा रडली आणि म्हणत होती की मम्मी मी आता दुसरा पेपर देणार नाही आहे. तुम्ही सांगा, जर हे असे पेपर फुटत गेले तर आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य काय, आपल्या लेकरांचं भविष्य काय आहे, हे सर्व आई वडिलांनी विचार करायला पाहिजे. आता घरात बसून राहण्याची वेळ आली नाही आहे, आता बाहेर निघायची वेळ आली आहे. आता तरी जागे व्हा. आणि माझं नम्र विनंती आहे मोदी सरकारला किंवा मोदी सरांना, अरे बाबांनो, आतापर्यंत तुम्ही आमचे प्रश्न ऐकले नाही, आता तरी तुम्हाला घाम फुटू द्या. आमच्या लेकरांचे एवढे जीव जात आहे. एक विद्यार्थिनीचे तिकडे कपडे फाडून दिल्लीमध्ये कपडे फाडून त्यांना मारत आहे, त्यांच्यावर लाठ्या अश्रू दूर सोडत आहे. तुम्ही कुठे आहे? आता तरी जागृता. बाबासाहेबांनी सांगितलं आपल्याला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकत आहे, संघटित होत नाही. जोपर्यंत आपण संघटित होत नाही आहे तोपर्यंत आपण संघर्ष करू नये. कारण हे आपण न्यायालयात केलो, न्यायालयातला न्यायाधीश म्हणत आहे की आमच्याजवळ वेळ नाही आहे. आज इथे भारतामध्ये इतका मोठा संघटना, इतकं मोठं आंदोलन सुरू आहे, तरी आपल्या न्यायालयाला वेळ नाही असं सांगत आहे. तुम्ही सांगा, हा प्रश्न आता सर्वात मोठा प्रश्न नाही आहे का? तुम्ही सर्व जनतेने विचार करण्याची वेळ आहे. अरे तुम्ही न्यायाधीश म्हणते की आमच्याजवळ वेळ नाही आहे, मग तुमच्याजवळ कोणता वेळ आहे? कोणाचे प्रश्न घेण्यासाठी वेळ आहे? इतके मोठे जीव चाललेले आहे तिथे, इतके मोठं पोरं पाऊस पाण्यामध्ये, उन्हातानामध्ये, रात्रंदिवस पोटामध्ये त्यांचे अन्न नाही आहे, तरी तिथे संघर्ष करत आहे. आणि आपण जनता ही आजही जागी नाही झालेला आहे. तर सर्वांना माझं नम्र विनंती आहे, सर्व आई वडिलांना, सर्वांना, की तुम्ही आता एक व्हा. जोपर्यंत आपण एक होऊ नाही तोपर्यंत आपण संघर्ष करणार नाही. आता ह्या सरकारला आपण प्रश्न विचारलाच पाहिजे. जिथे जिथे अन्याय होत आहे तिथे लढलाच पाहिजे. जोपर्यंत आपण लढू नाही तोपर्यंत आपल्याला अधिकार मिळणार नाही आहे. आपल्याला बाबासाहेबांनी लढायचं सांगितलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा आपण लाठीकाठी घेऊन लढणार नाही आहे. आपल्याला हक्काचा, कायद्याने हक्क पाहिजे आहे. संविधानामध्ये जो हक्क दिलेला आहे, संविधानामध्ये ज्या कलमा आहे, त्या कलमाच्या हक्काने लढायचं आहे. आपल्याला कुठल्या प्रकारची बंदूक चालवायची नाही आहे, कुठल्या प्रकारचे गोळे चालवायचे नाही आहे. आपल्याला बुद्धीने लढायचं आहे. आपण काय मागितलं होतं? फक्त प्रधानचा राजीनामा. बाकी आमच्या विद्यार्थ्यांनी काहीच मागितलं नव्हतं. अरे बाबांनो, तुम्ही एका मंत्र्याचा राजीनामा देऊ शकत नाही, तुम्ही आमच्यासाठी काय करता? आणि ह्या दिल्ली पोलिसांनी, अरे तुमचे सुद्धा लेकरं तिथं मरत आहे, तुमचे सुद्धा लेकरं आहे. तुम्ही एक बाप, एक आई म्हणून विचार करा रे बाबांनो. माझी सर्वांना विनंती आहे, तुम्ही त्या चिमुकल्या लेकरांवर हल्ला करू नका. खरंच जेव्हा मी फेसबुकवर, इंस्टावर पाहतो तेव्हा अक्षरशः माझ्या अंगाला काटे येते. काय कुठं सुरू आहे, काय सुरू आहे आपल्या भारत देशामध्ये? खरंच आता लढण्याची वेळ आली आहे. सर्वांनी एकत्र व्हा आणि आपल्या फक्त हक्काचा न्याय लढा. बाकी आपल्याला कुठल्या प्रकारचा लढा लढायचा नाही आहे. आपल्या हक्काचा अधिकार आपल्याला मिळून द्यायचा आहे. बस सर्वांना इतकीच विनंती. वंचित बहुजन आघाडीचा जय हो. तुम्हारे साथ है सोनम वांचूक सर, हम तुम्हारे साथ है. सोनम वांचूक सर. दिल्लीतील जंतर मंतर इथं विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या परभणी जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी बंदला पाठिंबा दिल्यानं शहरातील अनेक दुकानं, व्यापारी आस्थापनं स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरातून मोटरसायकल रॅली काढली आणि बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. आंदोलकांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत संबंधितांवर योग्य कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारनं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी केली. बंद दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे तसंच विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, भीम आर्मी, रिपब्लिकन सेना, भारतीय बौद्ध महासभा, भीमशक्ती आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. बंदला व्यापारी आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं.
रायगड जिल्ह्यातील महाड शहराच्या हद्दीत वेलकम हॉटेलच्या समोर उभी असलेली इस्टिका कारमध्ये विना परवाना वाहतूक करताना विदेशी दारूच्या बाटल्या तसंच काही बिअरचे बॉक्स भरून ठेवलेले आढळले अशी माहिती महाड शहर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विना परवाना इर्टिका गाडीसह विदेशी दारूच्या बाटल्यांसह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी विलास गहवले, सुरेश गोरे या 2 आरोपींना विरोधात दारूबंदी कायद्याअंतर्गत विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास महाड शहर पोलीस ठाणे करत आहेत। महत्त्वाचं म्हणजे एकशिंगे यांनी महाड शहर पोलीस ठाण्याच्या हजर होताच त्यांनी पहिलीच धडाकेबाज कारवाई केल्यानं नागरिकांकडून समाधान व्यक्त होतंय। तर दुसरीकडे महाड शहरामध्ये अनधिकृत सुरू असलेल्या धंद्यावरही बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे असं देखील शहरामध्ये बोललं जातंय। दिल्लीतील जंतर मंतर इथं नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि पोलीस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली। या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील महाड येथील ऐतिहासिक चौदार तळे इथं वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली विविध विद्यार्थी, युवा, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी एकत्र येत सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध केलाय। यावेळी आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, नीट पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसंच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाही तात्काळ थांबवावी अशी मागणी करण्यात आली। घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार आणि पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय। आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। सर्व ज्येष्ठ कनिष्ठ ज्या संस्थेचे इथं कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना मी पहिल्या प्रथम धन्यवाद देतो। आज या देशामध्ये जी व्यवस्था आहे ती अतिशय या देशाला शोचनीय आहे। या ठिकाणी शासनाने शिक्षणाच्या संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे ती परीक्षा सालावारप्रमाणे यावर्षी असताना त्या विद्यार्थ्यांवर त्यांचे हक्क सांगताना त्यांना जे पेपर फुटल्यामुळं परीक्षा पुढे गेली आणि त्यामुळे जो गोंधळ ह्या देशामध्ये झाला त्या दृष्टीने त्या मुलांचं फार मोठं अतोनात नुकसान झालं आणि त्यासाठी ह्या पेपर फुटीच्या दृष्टिकोनातून या चौकशी पोलिसांच्या चौकशीमध्ये हे सिद्ध झालेलं आहे। परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची अजून अद्याप कारवाईची वाटचाल झालेली नाही। दुसरी गोष्ट जे आज या पेपर फुटीच्या विरुद्ध आज उपोषणाला बसलेले आहेत, पोलिसांनी माग 20 दिवसानंतर अगोदर 20 दिवसाच्या नंतर त्यांना आरोग्याच्या दृष्टीनं दवाखान्यामध्ये नेलं, पण ते पोलीस होते का गुंड होते? त्या गुंडांनी त्यावेळेस इतका जबर अत्याचार केला आणि त्यांना शासन म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं। आता त्यांनी 20 दिवसात की 21 दिवसात त्यांच्याकडे शासनाने किंवा इतर प्रतिनिधींनी कधीही ढुकून पाहिलं नाही। ही देशाच्या शासन व्यवस्थेची जी अवस्था आहे, जो माधुरीपणा आहे, तो या ठिकाणी सिद्ध होतोय आणि त्या दृष्टीनं त्या विद्यार्थ्यांचं जे नुकसान होतंय त्याला जबाबदार हे भारतीय म्हणजे आमचे पंतप्रधान पहिल्या प्रथम जबाबदार आहे। इतर ठिकाणी देशोगणित फिरण्यात जातात, ती काय करतात ते त्यांना माहिती, पण लोकांना मात्र दाखवतात की मी देशाच्या विकासासाठी, देशाच्या निराळ्या याच्या प्रसंगासाठी हे सगळं करतोय। आणि अशा पद्धतीने या देशामध्ये भारत सरकारने जे काय या पर्वाच्या कार्यक्रमामध्ये जे निर्णय घ्यायला पाहिजे त्या माणसाकडे कधीच ते गेले नाही। आणि अशा पद्धतीने या देशामध्ये जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था खुळखुळीत झालेली आहे आणि ही व्यवस्था त्या पोलीस सुद्धा त्या
केंद्र सरकारच्या दहशतीमध्ये गप्प आहेत आणि अशा पद्धतीने पोलिसांनी सुद्धा आपलं कार्य करायला पाहिजे, ते पण ते करीत नाही. असो, या ठिकाणी या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय आणि त्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर आमचा संपूर्ण समाज या ठिकाणी आवश्यक त्यांना मदत करील. त्यांनी घाबरू नये, अशीच संघटना टिकून प्रयत्न करावा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हे पहा, आज आपण बघतोय जंतर मंतर या दिल्ली ठिकाणी जो अभिजित दिपके नावाचा एक गृहस्थ की जो अमेरिकेमध्ये स्वतः सर्व्हिस करत असताना त्यांनी पाहिलं या भारत देशातला मी एक नागरिक असून इथे जर माझ्या देशावरती असे अन्याय अत्याचार होत असतील तर त्यांनी एक व्हॉट्सअपच्या माध्यमातून आवाज उठवला आणि आवाज उठवून त्यांनी 2 ते 2.5 कोटी विद्यार्थी सगळे एकत्रित केले आणि या नीट पेपर जो फुटलेला आहे या नीट पेपरच्या फुटीर पेपरच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून एक आवाहन केलं आणि अभिजित दिपके नावाचा एक ग्रस्त फक्त निमित्त आहे. आज सर्व विद्यार्थी एकत्रित आलेले आहेत तिथे आणि आज लाखो विद्यार्थ्यांवरती तिथे अमानुषपणे याचा अत्याचार केला जातोय. आज 25वा दिवस आहे. सोनम वांगचुक सारखा शास्त्रज्ञ ज्यांनी लडाखमध्ये राहून -15 डिग्रीमध्ये ज्यांनी जे सैनिक आपले देश सेवा करतायत त्यांच्या विरोधात त्यांच्यासाठी त्यांनी तिथे +10 डिग्रीचं वातावरण तयार केलं, त्यांच्यासाठी घरं बांधली. असा शास्त्रज्ञाला त्यांनी कुठल्याही प्रकारचे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं त्याला समर्थन केलेलं नाही. आज 25वा दिवस आमरण उपोषण धरत असताना त्याला कुठल्याही प्रकारचं सपोर्ट केलेला नाही. तर मी आणि आज अशी परिस्थिती झाली की आपण जालियनवाला बाग पुस्तकामध्ये वाचलेलं आहे. जालियनवाला बागामध्ये जशा हत्या इंग्रजांनी ज्यावेळेस तिथे जालियनवाला बाग मध्ये बेछूट गोळीबार केला होता, आज तशीच परिस्थिती झालेली आहे. आज आपण देश स्वातंत्र्यात आहे की परतंत्र्यात आहे हा प्रश्न पडतोय. कारण स्वातंत्र्य असून देखील इथे फक्त जालियनवाला बागमध्ये गोळीबार झाला आणि आज इथे लाठी हल्ला होतोय. अशी परिस्थिती जर होत असेल तर या सत्तेत राहणाऱ्यांची मुलं देखील इथे विद्यार्थी आहेत की नाही असा प्रश्न पडतो. तर मी आज या सर्व विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ इथे आम्ही सर्व आंबेडकर प्रेमी इथे उपस्थित आहोत. आज खऱ्या अर्थाने बाळासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदाच एवढ्या नेत्यांमध्ये पहिल्यांदा एकमेव नेतृत्व असं आहे की त्यांनी पहिली महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्या हाकेला समर्थक म्हणून आम्ही सर्व आंबेडकर प्रेमी इथे उपस्थित आहोत. आणि मला वाटतं 27 तारखेला सर्व विद्यार्थी सर्व महाड तालुका महाड पोलादपूर माणगाव तालुक्यातले विद्यार्थी सर्व एकत्रित येणार आहेत. त्याला देखील आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि हा निषेध व्यक्त करताना आम्ही त्या सर्व विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. जय भीम. आमच्या भावना अशा वंचितच्या आहेत. जंतर मंतरवरती कॉलेजच्या मुलाचा हल्ला झाला तर राष्ट्रीय अध्यक्ष सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी यांनी तिथली जी परिस्थिती बघितली. सरकार सुद्धा बघत होतं, सरकारने काही त्याचा निर्णय घेतलेला नाही. परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी असा निर्णय घेतला की ह्या सरकारच्या बद्दल काहीतरी उठाव उठवावा. पुन्हा 23 जुलैला बाळासाहेबांनी महाराष्ट्राला हार दिले. ते या संदर्भात जंतर मंतरच्या कार्यक्रमाच्या संदर्भात आपण महाराष्ट्र बंद करूया. तेव्हा ह्या देशामध्ये अनेक राजकीय पुढारी आहेत आणि ते राजकीय पुढारी असं असताना कॉलेजच्या मुलांचा अजिबात कुणी विचार केला नाही. फक्त विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाते प्रकाशजी आंबेडकर यांनी विचार केला म्हणून संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे. ही वस्तू तिथे या सरकारने या कॉलेजच्या सारख्या मुलांच्या अन्याय अत्याचार करणं आणि इतर भारतीय आणून त्या मुलांना त्या मुलींचे कपडे फाडणं फार मोठा आघात आहे. तर या सरकारला जनतेने दाखवलं पाहिजे. कारण का या संदर्भात कोर्टात सुद्धा केस गेली. कोर्टाचे सर न्यायाधीश असे म्हणतात की ह्या आमच्याकडे कोणी आणायचं ना, आम्ही कुठे तुमचं
निर्णय घेणारा तुमचं तुम्ही बघून घ्या. जर असं जर सर न्यायाधीश जास्त म्हणत असतील तर जनतेने विचार कुणा करा, कॉलेजच्या मुलांचा विचार कुणी करायचा. तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे, आपण आज बाळासाहेबांच्या विनंतीला मान देऊन या महाराष्ट्र ऐतिहासिक क्रांतीभूमीत सर्व सामाजिक राजकीय पक्षाचे धार्मिक संघटनेचे लोक हजर झाले. त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. नवा उदय. जय भीम. दिल्लीतील जंतर मंतर इथं नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ पोलादपूर इथं निषेध मोर्चा काढण्यात आला. तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली. आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था, महापुरुष जयंती उत्सव समिती पोलादपूर आणि संभाजी ब्रिगेड पोलादपूर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, नीट पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. मोर्चानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईला लोकशाही मूल्यांवरील आघात असल्याचं सांगत निषेध नोंदवलाय. नीट पेपर फुटी घोटाळ्याच्या विरोधामध्ये संविधानिक पद्धतीने चाललेलं शिक्षण सुधारक सोनम वांगचुक आणि या महाराष्ट्राचा सुपुत्र अभिजित दिपके याच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं सुरू असलेल्या आंदोलनाला ज्याप्रमाणे वळण निर्माण झालं, केंद्र सरकारनं या आंदोलनाची दखल न घेता विद्यार्थ्यांवर अमानुषपणे जो लाठीचार्ज केला, या आंदोलनाला दाबण्याचा जो प्रयत्न करण्यात आला तो खऱ्या अर्थानं या भारताच्या लोकशाही शासन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. या भारत देशामध्ये लोकशाही सुरू आहे की अघोषित हुकुमशाही सुरू आहे, हा प्रश्न आता सर्वसामान्यांना उपस्थित झालेला आहे. आणि ज्या पद्धतीनं एखाद्या अन्यायाविरुद्ध भारतीय संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार संविधानिक पद्धतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न जो सुरू आहे आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा जो मागितलेला आहे, त्या सर्व गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करून या भारत सरकारच्या एकाही मंत्र्यानं खासदारानं या आंदोलकांची 18 दिवसांमध्ये एकही भेट घेतली नाही. त्यावर देशाचे गृहमंत्री असतील, इथले जे शिक्षण मंत्री असतील, त्यांनी स्वतःची प्रतिक्रिया देखील दिली नाही. याला लोकशाहीचा गळा घोटण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं आम्ही म्हणतोय. आमचा आरोप आहे की लोकशाहीचा गळा घोटण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि हे प्रयत्न थांबावेत. अभिजित दिपके आहे, सोनम वांगचुक आहे, यांच्या आंदोलनाला यश मिळावं त्यांच्या सन्मानार्थ. आणि भारत देशाची ज्या खऱ्या अर्थानं शासनकर्ते आहेत त्यांनी ज्याप्रमाणे ह्या लोकशाहीचं आंदोलन चिरडलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आजचा हा निषेध मोर्चा काढलेला आहे. आणि या निषेध मोर्चामध्ये आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था, महापुरुष जयंती उत्सव समिती पोलादपूर, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी या 4ही संघटनांच्या वतीनं आज हा निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आम्ही या पोलादपूर तहसीलदारांना या संदर्भात निवेदन देणार आहोत. आणि भविष्यामध्ये या घटना थांबल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांचं हक्क अबाधित राहिले पाहिजेत, कारण हा विद्यार्थी हा या भारत देशाचा कणा आहे. विद्यार्थी घडला तर या देशाची प्रगती होईल आणि हाच एक उद्देश ठेवून आम्ही आजचा निषेध मोर्चा काढलेला आहे. त्याबद्दल आम्ही या सरकारचा धिक्कार करतो. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.